इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना दिलेल्या मेलडी चॉकलेटची चर्चा सुरू झाली। पण मोदींनी यावेळी इतर 4 देशांच्या प्रमुखांनाही काही ना काही गिफ्ट दिले। यात मेघालयचे अननस ते गुजरातचे आंबे यांचा समावेश होता। मोदींनी कोणत्या देशात तिथल्या प्रमुखांना काय काय गिफ्ट दिलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। पंतप्रधान मोदींनी नुकताच 5 देशांचा जागतिक दौरा केला। यावेळी मोदींनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली। यावेळी मोदींनी प्रत्येकाला काही ना काही भेट दिली, पण चर्चा झाली ती इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची। त्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ लोकमत.com वर तुम्ही पाहू शकता। या व्हिडिओत पाहूया इटलीसह इतर देशाच्या प्रमुखांना मोदींनी काय भेट दिली। 15 मे रोजी मोदींच्या दौऱ्याला सुरुवात झाली ती UAE मधून। युनायटेड अरब अमिरात म्हणजे संयुक्त अरब अमिरातला मोदींनी भेट दिली। या आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीच्या युवराजांना मिथिला मखाना आणि कोफ्तगिरी कलेनं सुशोभित केलेला एक खंजीर भेट दिला। मिथिला मखाना, ज्याला फॉक्स नट्स किंवा कमळाच्या बिया म्हणूनही ओळखलं जातं, हे बिहारच्या मिथिला प्रदेशातलं एक उच्च दर्जाचं कृषी उत्पादन आहे, ज्याला त्याच्या विशेष गुणवत्तेसाठी आणि उगमासाठी GI टॅग प्रदान करण्यात आलाय। यासोबतच पंतप्रधान मोदींनी UAEच्या राष्ट्राध्यक्षांना मेघालयातले अननस, गुजरातमधले केशर आंबे आणि रोगन चित्र भेट दिली। GI टॅग असलेले मेघालयचे अननस हे जगातले सर्वोत्तम अननसांपैकी एक मानले जातात, जे भारतात मेघालयच्या स्वच्छ आणि पर्वतीय हवामानात पिकवले जातात। UAEच्या महाराणी मातोश्रींना मोदींनी मणिपूरचा चकहाओ तांदूळ, मध्य प्रदेशातल्या माहेश्वरी रेशमी कापड आणि करीमनगरची एक फिलग्री पेटी भेट दिली। माहेश्वरी रेशीम ही भारतातली सर्वात आकर्षक हातमाग परंपरांपैकी एक मानली जाते, जिचा उगम मध्य प्रदेशातल्या नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या ऐतिहासिक महेश्वर शहरात झालाय। UAE नंतर पंतप्रधान मोदी नेदरलँडच्या दौऱ्यावर गेले। यावेळी मोदींनी डच राजघराणं आणि पंतप्रधानांना विशेष भेटवस्तू दिल्या। पंतप्रधान मोदींनी डच राजा विलेम अलेक्झांडर यांना प्रसिद्ध GI टॅग असलेली ब्ल्यू पॉटरी भेट दिली। मूळची भारतातली ही कला तिच्या आकर्षक कोबाल्ट निळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांच्या नक्षीसाठी प्रसिद्ध आहे। पंतप्रधान मोदींनी डच राणी मॅक्सिमा यांना मीनाकारी आणि कुंदनचे कानातलेही भेट दिले। हे कानातले राजस्थानच्या शाही कारागिरांच्या उत्कृष्ट दागिन्यांच्या परंपरेचे प्रतीक मानले जातात। तर नेदरलँडचे पंतप्रधान रॉब जेटेन यांना पंतप्रधान मोदींनी माशांचं चित्र असलेलं GI टॅग केलेलं मधुबनी चित्र भेट दिलं। स्वीडन दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्वीडनच्या पंतप्रधानांना शांतिनिकेतनची एक हस्तनिर्मित हँडबॅग आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा एक विशेष संग्रह भेट दिला। यात रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक साहित्य कृतींचा समावेश आहे। मोदींच्या परदेश दौऱ्याचा शेवट हा इटलीमध्ये झाला। इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पंतप्रधान मोदींनी मेलडी टॉफी भेट दिली, ज्याचा व्हिडिओ मेलोनी यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय। पण मेलडी टॉफीसह पंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना इतरही अनेक विशेष भेटवस्तू दिल्या। यात शिरुई लिली रेशमी शाल आणि आसामची प्रसिद्ध मुगा रेशमी शॉल मोदींनी मेलोनींना गिफ्ट दिली आहे। सुवर्ण रेशीम म्हणून ओळखलं जाणारं मुगा रेशीम हे ईशान्य भारतातलं ब्रह्मपुत्रा खोऱ्यातलं एक दुर्मिळ आणि प्रतिष्ठित कापड आहे। यावेळी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांना मोदींनी संगमरवरी जडाव काम असलेली एक कलापेटी आणि पंडित भीमसेन जोशी आणि MS सुब्बलक्ष्मी यांच्या संगीताच्या CD देखील भेट दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टुना यांना तेन्झिंग नॉर्गे यांनी वापरलेल्या बर्फाच्या कुऱ्हाडीची प्रतिकृती भेट दिली। ही प्रतिकृती 1953 मध्ये सर एडमंड हिलरी यांच्यासोबत माउंट एव्हरेस्टच्या पहिल्या यशस्वी चढाई दरम्यान तेन्झिंग नॉर्गे यांनी वापरलेल्या ऐतिहासिक बर्फाच्या कुऱ्हाडीला आदरांजली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅनिश पंतप्रधान मेटे यांना एक सुंदर बिद्री चांदी कामाची फुलदाणी भेट दिली। नाजूक फुलांच्या आणि भौमितिक नक्षींनी सजवलेली ही फुलदाणी हैदराबाद आणि दख्खन प्रदेशातल्या कारागिरांनी पिढ्यानपिढ्या विकसित केलेल्या कला परंपरेचं प्रतीक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक डॉक्टर क्व जेंग्यू यांना भारतातील सर्वोत्तम धान्याचा प्रातिनिधिक नमुना सादर केला। पंतप्रधान मोदींनी डॉक्टर क्व जेंग्यू यांना बाजरीच्या वड्या भेट दिल्या। एकंदरीत पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यादरम्यान भारताचा कला, संस्कृती आणि साहित्याचा वारसा जगात पोहोचवण्याचा प्रयत्न केला। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।